तेज प्रताप अरे या तर माईसाहेब मक्तेदारांच्या सुनबाई, यांना दवाखान्यात न्यायला हवं. अरे तो बाईकवाला धडक मारून गेलाय. हो ना, डोक्याला लागले. हे चला चला उचला उचला. म्हणजे 50 किलो गुलाल सांगितलं आहे, जेसीबी पण सांगितलं आहे. त्याच जेसीबीतनं तुमच्यावर आणि पक्षश्रेष्ठींवर गुलाल उधळल्या जाणार आहे. फटाके पण सांगितले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ढोलवाले पण सांगितले बरं का. हा, टॉपचे एकदम ढोलवाले सांगितले. बर बर. असं सगळं आहे, म्हणजे तयारी एकदम व्यवस्थित चालू आहे. तुमचं नाव जाहीर झालं ना की लगेच जल्लोष सुरू झाला पाहिजे, असा एकदम जोरदार. बरोबर आहे. जल्लोष हा असा माई आत्ताच कसे जालिंदर, आता थोड्याच वेळात आमचं नाव जाहीर होणार आहे. सगळं नीट झालंय ना? हा, करा करा, तयारी करा. कळलं का? मी कसे का नुसतंच काम नाही, प्रभाव. हा, प्रभाव पण दिसला पाहिजे जरा. बरोबर आहे. मंडळी, आजचा दिवस साधा नाही, साधा नाही. इतिहासात या दिवसाची नोंद घेतली जाणार. आमचं नाव सोनेरी अक्षरात लिहिलं जाणार इतिहासात. खरं बरं का माई, म्हणजे तुम्हाला सांगतो, या दिवसाची आम्ही इतक्या आतुरतेने वाट बघत होतो ना की काय सांगू. बरोबर की नाही रे? बरोबर आहे झाली तर. आम्ही पण राजकारणात आयुष्य खर्च केलं, रमावतीसाठी रक्ताचं पाणी केलं. सगळ्याच चीज होणार आत्ता. आणि जालिंदर, कार्यकर्त्यांची गर्दी जरा कमी वाटते. येणार आहेत की नाही लोक? बोलून घ्या बोलून घ्या. सगळं जरा दणक्यात दिसलं पाहिजे. जल्लोष तर दणक्यातच व्हायला पाहिजे. काय माही आहो, तुम्ही नका काळजी करू. सगळ्यांना निरोप पोहोचलेला आहे, सगळी व्यवस्था झालेली आहे. हळूहळू करून सगळे जमतील. तुम्ही त्याबद्दल नका काळजी करू बरं. हा, आणि पक्षश्रेष्ठी त्यांचा निरोप आलाय, म्हणजे निघाले ते आता तिकडून. बरं आहे, बरं आहे. हे आपले तेज प्रताप कुठे दिसत नाहीत. तेज प्रताप तिकडं आपल्या कार्यकर्त्यांना सगळी व्यवस्था समजावून सांगतायत, काय करायचं काय नाही. येतीलच ते. बर बर बर, चालू चालू. माई, एक मिनिट, एक फोन आलाय. हा हा, चालू दे तुमचं. हॅलो. हिचं काय नवीन? पुजारी बुवा, तुम्ही स्वतः इकडं आला? काय झालं एवढं? माईसाहेब, सुनबाईंचा मंदिराबाहेर अपघात झाला. मग आम्ही त्यांना बघितलं आणि तुमच्या घरी घेऊन आलो. आत्ता पक्षश्रेष्ठी येतील आणि आमच्या नावाची घोषणा करतील. त्यात आता हीच काय नवीन? हो साहेब, चालेल चालेल. हो हो हो. माई, हे काय झालं? ते नंतर सांगतो आम्ही. आम्हाला सांगा, फोन कशासाठी केला होता? माई, पक्षश्रेष्ठींचा फोन होता, म्हणजे पीएचा.
ते बोलले की 20-25 मिनिटात पोहोचतायत ते आपल्याकडं. आमचं काय करायचं? पुजारी बुवा, नाही तुम्ही वा पुढं. मंदिरात कामं असतील, आम्ही बघतो इकडचं सगळं. सोडत काय सुनबाई, काय झालं? या 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 या, आम्ही आहोत घाबरू नका. सावकाश सावकाश. ताई या, तुम्ही बसा. विक्रम, सगळी तयारी करून घे. सगळ्यांना पटकन कार्यकर्त्यांना इकडे बसवून घ्या. चला पटापट या. सावकाश सावकाश सावकाश. आ सावकाश. होईल होईल सगळं ठीक. काय ग? हळू हळू हळू. अहो काय झालं सुनबाई तुम्हाला? काय झालं? हे बस झालं तुझं नाटक. डोळे उघड, डोळे उघड. बोला आमच्याशी. थोबाड उघड तुझा. दम करतेस ना? तुला माहितीये आज आमच्यासाठी महत्वाचा दिवस आहे. पक्षश्रेष्ठी येणार आहेत. स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी सगळे खेळ खेळतेस तू. ओळखतो ग तुला. बस झाला आता. एकदा म्हणलं ना, उठते काही. डोळे उघड. काय कर वैदे 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 माई, काय झालंय वैदेला? वैदे काही झालेलं नाही. माई पक्ष ते स्वतः कुठे होता तुम्ही? मगापासून शोधतोय आम्ही तुम्हाला. चला. माई, मी तुला केव्हापासून विचारते काय झालंय वैदेला? काही मोठं झालं नाही म्हणलं ना. पुजारी घेऊन आले होते, चक्कर आली होती म्हणे, लावली की चिकटपट्टी. होईल सगळं ठीक. तुम्ही चला बाहेर. 20 मिनिटामध्ये पक्षश्रेष्ठी बाहेर येणार आहेत. चला चला. माई, नाही मला माहितीये तुझ्यासाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे, पण म्हणून एखाद्याचा जीव धोक्यात टाकायचा नसतो ना. मी तिला सोडून कुठेही येणार नाही. तुम्ही जा. वैदेही वैदेही उठ बाळा. चल चल आपण खोलीत जाऊ. चल चल, थोडा प्रयत्न कर. चल वैदेही. वैदेही डोळे उघड बाळा. दे एक मिनिट. बाजूला बाजूला. चला उठा. चला उठा. खोलीत चला. उठा. तेजप्रताप, आम्हाला तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर पाहिजे. तिचा करायला घरामध्ये 10 लोक आहेत. दुसऱ्या मिनिटात बाहेर चला. नाटकं नुसती आणि कामाच्या वेळी. तेजा, कुठे चाललायस तू? तुला दिसत नाही का तिची अवस्था काय झाली आहे ते? आणि हे सगळं कशामुळे झालं माहिती आहे तुला? कारण तिने काल सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये. दीदी काय बोलतेस तू? रात्री त्या पोट भरून जेवल्या होत्या. रात्रीच दाखवली की तुला रिकामं ताट. तेजा, खोटं बोलली ती. जाऊ दे, असो. ते बाहेर जे चाललंय ना ते जास्त महत्वाचं आहे. तू जा, मी बघते तिच्याकडे. जातो. वैदेही 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 बाळा, थोडा प्रयत्न कर प्लीज. उठ उठ उठ. वैदेही. दीदी एक मिनिट. सोड सोड तू. मी घेऊन जातो त्यांना. चला उठा. रमावतीच्या
भाग्य विधाता माई साहेब, माई साहेब. तोमरे साहेबांचा विजय असो. तोमरे साहेबांचा विजय असो. तोमरे साहेबांचा विजय असो. रमावतीच्या भाग्य विधाता माई साहेब, माई साहेब. तोमरे साहेबांचा विजय असो. तोमरे साहेबांचा विजय असो. या साहेब, स्वागत आहे तुमचं. विद्यार्थी ओवळणी करा. मुंबई कुठे तुमच्या? थंड देशप्रतापानं बोलून आणा. आणि हो, सुनबाई नाही घेऊन या. बरोबर आहे. थंडर सुनबाईनच नाही, सगळ्यांनाच बोलून आणा. साहेब या. तुम्ही स्वतः बांधा किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीला द्या, म्हणजे तुमच्या नात्याला कोणाचीच नजर लागणार नाही. खाऊन घ्या. आणि मंदिरात का गेला होता तुम्ही? का गेले होते म्हणजे? एकतर काहीतरी मागणं मागायला जातो, नाहीतर आभार मानायला जातो. आता आभार मानावे असं तर काही सुरू नाहीये माझ्या आयुष्यात. मागणं मागायला गेले होते. ठीक आहे, खाऊन घ्या. तेजप्रताप, एकदा मी काय म्हणते ते ऐकून घे. हा काळा धागा पुजारी काकांनी दिलाय. ते म्हणाले की जर हा धागा तुमच्या आवडत्या व्यक्तीला दिला ना, तर त्या व्यक्तीला कधीच नजर लागत नाही. हा तो हातात बांधलाच तर, म्हणजे तुझी इच्छा असेल तर. काही गरज नाहीये. जे आणले ते खाऊन घ्या. आणि या धाग्याचे किती पैसे झाले तेही सांगा, लगेच हिशोब चुकता करून टाकतो. पैसे? हे बघ, मला कळतंय तुझ्या मनात आता माझ्याबद्दल खूप गैरसमज होते, पण ते दूर झाल्यावर तुला कळेल मी काय म्हणायचा प्रयत्न करते ते. गैरसमज खाऊन घ्या. माझी एक अट आहे. आलास ना शेवटी अटीवर. बोला, किती रक्कम हवी? यशप्रताप, असं का बोलतोयस तू? काही पैसे वगैरे नको आहेत मला. मी जर खाईन तर तुझ्या हातून खाईन. तुला हात धागा नकोय ना? मला पण नाही जेवायचंय.
घ्या, खाऊन घ्या. यशप्रभा, कधीपासून या क्षणाची वाट बघत होते. यशप्रभा, धागा म्हणजे हे द्या, धागा द्या. धागा. प्रताप, काय करतोस तू? आता मला कुणाचीच नजर लागणार नाही, कारण जी नजर लागायची होती ती लागून झाली. तुमची. आता ही नाटक थांबवा, बस झालं आता. ते पक्षश्रेष्ठी आलेत. ठीक आहे, चल. वहिनी साहेबांना पण बोलवलं. काय बोलतोयस? होय, ते म्हणले की वहिनी साहेबांना घेऊन या. मला बोलवलंय? तुम्ही म्हणजे येऊ शकाल लागलंय म्हणून. काय हो सुनबाई, काय झालं तुम्हाला? सगळं ठीक आहे ना? हो, मी ठीक आहे. रमावतीच्या भाग्यविधाता, माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्यविधाता. माई साहेब, माई साहेब. साहेब, तुम्ही स्टेजवर उभं राहून बोललात तर बरं होईल. नाही, कसं आहे का कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांना तुम्ही छान दिसाल आणि मग बोला, त्यांच्याशी संवाद साधा. माई, छोट्या छोट्या गोष्टींचा मोठा इव्हेंट कसा करायचा हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. काय साहेब, तुम्ही पण.
या की या या डोबरे साहेबांचा विजय असो डोबरे साहेबांचा विजय असो रमावतीच्या भाग्य विधात्या भाई साहेब रमावतीच्या भाग्य विधात्या भाई साहेब रमावतीच्या भाग्य विधात्या भाई साहेब डोबरे साहेबांचा विजय असो डोबरे साहेबांचा विजय असो डोबरे साहेबांचा विजय असो जे झालं आता सगळं संपलं. त्या माईच्या हातात सत्ता जाणार म्हणजे ती रमावतीवर कब्जा करणार. आपलं सगळं संपलं समजायचं. असं काहीही होणार नाहीये. कसं नाही होणार? डोबरे साहेबांचा विजय असो डोबरे साहेबांचा विजय असो डोबरे साहेबांचा विजय असो. निवडणूक आली आहे. आपला पक्ष हे निवडणूक जोरदार लढवणार आहे. त्यासाठी पक्षाने असं ठरवलं आहे की या वेळेस ही निवडणूक एका महिलेच्या नेतृत्वाखाली लढवायची आहे. त्या महिलेचं नाव आम्ही आज इथे जाहीर करणार आहोत. या वेळेसची निवडणूक फक्त रमावती पुरती मर्यादित नाही आहे, तर संपूर्ण जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारी आहे. हा क्षण म्हणजे आमच्या आयुष्याचं शिखर आहे. यावेळची निवडणूक साधी नाहीये. यावेळची निवडणूक आहे सत्तेची, प्रतिष्ठेची आणि विश्वासाची. आमच्या जनजागर पार्टीने खूप बारकाईने विचार करून प्रत्येक नावाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की यावेळची निवडणूक अशा महिलेच्या नेतृत्वाखाली लढवायची आहे जी फक्त नावाने मोठी नाही तर कामाने सिद्ध झालेली आहे, जिच्यावर लोकांचा विश्वास आहे. अशी व्यक्तीच नेतृत्व करणार आहे. यावेळी फक्त अनुभव नाही तर नव्या विचारांची, नव्या ऊर्जेची गरज आहे. जी परिस्थिती बदलू शकते, जनमत वळवू शकते आणि वेळ आली तर परंपरेलाही आव्हान देऊ शकते. म्हणूनच पक्षाने एकमताने ठरवलं आहे की यावेळेस संपूर्ण निवडणुकीचं नेतृत्व करणारी ती महिला म्हणजे वैदेही देश प्रताप मक्तेदार.